तुम्ही विचार केलाय का की जो प्रोटीनचा डबा रोज तुम्ही उत्साहाने वापरता तो आपल्या शरीरात नेमकं काय करतोय? सोशल मीडियावर बॉडी बिल्डर्सना पाहून आपण वे प्रोटीन विकत घेतो, पण त्यामागचं मेडिकल रिसर्च काय सांगतं किंवा त्या ज्ञानाबद्दल आपण कधीच जाणून घेत नाही. म्हणूनच आज आपण या डब्याचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे जिमच्या दुखापतीपेक्षाही अधिक भयंकर असतं. व्हे प्रोटीन म्हणजे नक्की काय? सायन्स असं सांगतं की दूध फाटल्यावर जे पाणी उरतं त्याला वे असं म्हणतात. त्याच्यामध्ये ल्युसीन नावाचं अमिनो ॲसिड असतं की जे प्रोटीन मसल सिंथेसिस म्हणजे मसलचं बिल्टअप करण्याची प्रोसेस खूप वेगानं करतं. तुमचं शरीर दररोज 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन ॲब्सॉर्ब करू शकतं. एक्स्ट्राचं प्रोटीन लघवी वाटे बाहेर टाकलं जातं किंवा फॅटच्या स्वरूपात शरीरात साठवलं जातं. बहुतेक लोकांना असं वाटतं की व्हे प्रोटीन पटकन पचतं, पण ते प्रत्येकाच्या पचनशक्तीवर अवलंबून असतं. साधारण व्हे प्रोटीन पचायला 1 ते 2 तासांचा कालावधी लागतो आणि काही लोकांच्या ते पचायला खूप जड असतं. व्हे प्रोटीनमुळे काही लोकांना त्रास जाणवू शकतो, जसं की गॅस होणं, पोट फुगणं, अपचन, जुलाब होणं, त्वचेच्या काही तक्रारी. विशेषतः जर जास्त प्रमाणात व्हे प्रोटीन घेतलं गेलं तर शरीरामधील किडनी आणि पचन संस्थेवर ताण येऊ शकतो. व्हे प्रोटीनचे काही गंभीर दुष्परिणाम आढळतात का? पहिला परिणाम गट मायक्रोबायोम डिसरप्शन. खूप लोकांना व्हे प्रोटीन घेतल्यानंतर ब्लोटिंग होतं, कारण दुधामधलं जे लॅक्टोज असतं ते भारतीयांच्यात 70% लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्स असतो, ज्याच्यामुळे ब्लोटिंग निर्माण होणं किंवा गॅसेस किंवा अपचन सारखी लक्षणं निर्माण होऊ शकतात. पुढचा दुष्परिणाम म्हणजे किडनीवर येणारा रिनल लोड. जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात प्रोटीन घेता तेव्हा किडनीवर दुष्परिणाम असा होतो की ग्लोमेरुलर प्रेशर डेव्हलप होतं. तुम्ही पाणी जर कमी पिला तर तुम्हाला रिनल म्हणजे किडनी संदर्भातले स्टोन डेव्हलप होतात. पुढचा दुष्परिणाम म्हणजे इन्शुलिनची पातळी अचानक वाढते, ज्याला इन्शुलिन स्पाइक असं म्हणतात. हे मसलसाठी जरी चांगलं असलं तरी डायबिटीस असो किंवा नसो त्यांना हे घातक ठरतं, आणि विशेष करून महिलांमध्ये पीसीओडी ज्यांना असतो त्या लोकांना सुद्धा व्हे प्रोटीनमुळे दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. रिसर्चनुसार व्हेमुळे अँड्रोजनची पातळी वाढली जाते की ज्याच्यामुळे ग्रेड 4 ॲक्ने किंवा सिस्टिक ॲक्ने डेव्हलप होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आणि पाठीवर मोठे दुखणारे पिंपल्स डेव्हलप होतात. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, स्वस्त मिळणाऱ्या प्रोटीन पावडर्समध्ये एका थर्ड पार्टी लॅब रिसर्चनुसार असं आढळलंय की जड धातू जसं की कॅडमियम, लीड आणि मर्क्युरी इत्यादींचं प्रमाण या व्हे प्रोटीनमध्ये असतं की जे लिव्हरमध्ये हळूहळू साठतं आणि भविष्यात लिव्हर फेल्युअर सारखे आजार निर्माण होऊ शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे व्हे प्रोटीनचा डबा खरेदी करायचा की नाही, तर मी म्हणेल घरचा डबा उत्तम. आता या घरच्या डब्यात आपण काय काय घेऊ शकतो प्रोटीनसाठी? तर अंडी हे सर्वात बायो अवेलेबल असणारं प्रोटीन आहे, ज्याच्यामध्ये एका अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असतं. चिकन आणि फिश हा लीन प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. शाकाहारी लोकांसाठी ताकद देण्यासाठी पनीर आणि ग्रीक योगर्ट उत्तम पर्याय ठरू शकतो. यासोबतच सर्वाधिक आणि स्वस्त प्रोटीन देणारा सोर्स म्हणजे सोया चंक्स. फायबर आणि प्रोटीनचं सुयोग्य मिश्रण म्हणजे मूग आणि मटकी सारखी कडधान्य. तुम्हाला जर लॅक्टोजचा त्रास असेल तर व्हे प्रोटीन घेताना ते आयसोलेट स्वरूपात वापरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकत घेण्यापूर्वी लॅब रिपोर्ट चेक करा. तुमचं ध्येय केवळ दिसणं नसून असणं म्हणजेच आरोग्य हे असायला हवं. तुम्ही कोणता प्रोटीन ब्रँड वापरता आणि तुम्हाला त्यापासून काही त्रास जाणवतो का किंवा जाणवला का, हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आपल्या जिम वेड्या मित्रांना नक्की पाठवा. आणि अशाच प्रकारचे सायंटिफिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.